तुझ्या सासऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी तिने इतकं केलं, तिचे आभार मानायचे सोडून तिच्यावरच आरोप करतेस? मी फक्त खरं आहे आणि प्रॅक्टिकल आहे ना तेच बोलतेय काका. समिधा, तसं काही नाहीये. अगं तेच म्हटलं. अजून नानी तुम्ही तिची बाजू कशी नाही घेतली? काय? अरे उभा काय शुंभासारखा? जरा बोल. मला का बोलेल तो? माझी काहीच चूक नाहीये. मी फक्त प्रॅक्टिकल आहे ना तेवढंच बोलतेय. आणि हार्ट अटॅक येण्याचं मूळ कारण अरबट सरबट खाणं हे आहे. आणि तेच हे नेमकं सगळं नानांना द्यायची. राधिका, यापुढे जर का तू नानांना काही खायला दिलंस ना तर खबरदार. समिधा, अगं काय बोलतेस तू? हे थोडी तरी लाज राख. तुम्ही थांबा जरा. तुम्ही मला काही सांगायच्या ऐवजी ना हिला सांगा आधी. समिधा, आता एक शब्द जरी तिला बोललीस ना तू. काय करणार आहेस तू रेवती? रेवती, काका काकू तुम्ही काऊन भांडत राहिला इथे? हॉस्पिटल आहे ना, नानाजींना घरी घेऊन जाऊया, मग बोलूया. काहीही गरज नाहीये. आम्ही आलोय आता आणि त्यांचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. अगं समिधा, नानी तुम्ही जरा थांबा. बघितलं, म्हणूनच आजकालच्या जगात कोणी कोणाला मदत करत नाही. आणखीन अपमान करून घ्यायच्यात नुघूयात आपण इथे. हो प्लीज प्लीज तुम्ही सगळे इकडून निघा आता. राधिका वहिनी, तुम्ही काळजी करू नका. आपण आपल्याकडून नानांसाठी जे काही करायचं होतं ते केलेलं. आणि तसंही नाना आता आउट ऑफ डेंजर आहे. आपण निघूया. चला, मी सगळ्यांना ड्रॉप करेन. समिधा, आपण पेमेंट करूयात. चल समिधा, प्लीज. नानीजी, आम्ही येतो. माफ करा. नानीजी, स्वतःला त्रास काऊन करून घेता तुम्ही? जाऊन द्या ना, सोडून टाकायचं जिथल्या तिथे. राधिका, कुरुणातलं यातलं काही नाही नाही सांगायची. तुम्ही विचार करू नका. घरी आलात येईन भेटायला. येते. मिस्टर सुभेदार, हां, आपली कंपनी टेलिव्हिजनचा जो शो स्पॉन्सर करते आणि त्यासाठी आपण जे प्रेझेंटेशन बनवलं होतं ते त्यांना आवडलेलं आहे. आता कंपनीला रिप्रेझेंट करायला तिकडे कोणी जायचं याविषयी थोडंसं बोलायचं होतं. करेक्ट. ही जबाबदारी फार मोठी आहे. सो आय थिंक ती कुठल्याही नवीन अनुभव नसलेल्या व्यक्तीला पेलवणार नाही. त्यामुळे रिप्रेझेंट करायला तुलाच जायला हवं अशी आमची रिक्वेस्ट आहे. सर, आम्हालाही तसंच वाटतंय. हो सर. अरे पण मी काय करणार? एक सेकंड. हॅलो, येस स्पीकिंग. हां, बोला बोला. उद्या? अहो नाही, कसं आहे, आम्ही प्रेझेंटेशन बनवतो, ते पार्टिसिपेट करायचं म्हणजे बर. राईट नाऊ आय मीन मीटिंग. मी एक काम करतो, जरा बोलून तुम्हाला कळवतो लगेच. ओके, येस. थँक्यू. गुड डे. बाय. पानवलकर, आपलं बोलणं बहुधा शोवाल्याने ऐकलेलं दिसतंय. म्हणजे काही समजलं नाही. आपली कंपनी ज्या शोला स्पॉन्सर करणार आहे त्या शोवाल्यांचाच फोन होता. मला म्हणतायत उद्याच शूटिंग आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट करा. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे आम्हाला जे हवं होतं तेच झालं. प्रेझेंटेशन बरोबरच तुम्हाला पार्टिसिपेट होण्याची ऑफर आली आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे. करेक्ट. अरे ये तो वही बात हो गई कि भगवान देता है तो ते फाटतं ते काय रे? कापड. नाही रे, कापड नाही रे, ते असं वर असतं ना. हा हा, आभाळ.
नाही, एवढं वर नाही. छप्पर. छप्पर भगवान देता है तो छप्पड़ फाड़ के देता है. गुरु, तू उद्या शो मध्ये जायचं आणि पार्टिसिपेट करायचं. डन. अरे पण मी असं शो मध्ये वगैरे कधी पार्टिसिपेट केलेलं नाहीये रे. सुभेदार, आम्ही सांगतो ना, तुम्हाला ते छान जमेल, तुम्ही उत्तम रीतीने कराल आणि आपल्या कंपनीचा रुतबा अगदी योग्य पद्धतीने तिथे वाढवाल, आम्हाला खात्री आहे. नाही पानवलकर, पण अरे पण नाही आणि बीड नाही. गुरु उद्या शो मध्ये पार्टिसिपेट करणार आणि आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करणार. टाळ्या. मिस्टर गुप्ते, जाताना गाडी जरा स्टुडिओवरून घ्याल, म्हणजे मला ड्रॉप कराल का, इफ यू डोंट माइंड. अरे नक्की, नो प्रॉब्लेम. कधीही असतो तुमचा कार्यक्रम? का? नाही म्हणजे मला वेळ मिळाला तर मी नक्की पाहीन. संध्याकाळी असतो. मिस्टर गुप्ते, तुम्ही रेवतीचा कार्यक्रम अवश्य बघा, खूप छान असतो. हो, आम्ही बघतो ना. मुख्य म्हणजे कार्यक्रम चर्चात्मक असला तरी विषय योग्य आणि महत्वाचे असतात. आता परवाचाच विषय बघा ना, किती मार्मिक होता. म्हाताऱ्या आई वडिलांकडे त्यांच्या मुलांचं होणारं दुर्लक्ष. खरंय, आम्ही बघितला तो कार्यक्रम, फारच आपलासा आणि खरा वाटला. थँक्यू काकू. पण कार्यक्रम बघून काय होणार? म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्ही हा कार्यक्रम करतोय ती फारशी होताना दिसतच नाहीये. नुसता कार्यक्रम बघून काहीच होत नाही ना. ज्या विषयावर आम्ही चर्चा करतो त्याची अंमलबजावणी व्हावीच लागते. आता हेच बघा ना, अगदी डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. नानांच्या बाबतीत समिधा आणि पंकजचं झालेलं दुर्लक्ष. खरंय, नुसता विषय मांडून उपयोग नाही. नवरा बायकोच्या नातेसंबंधांवर पण काहीतरी पॉझिटिव्हली दाखवा, म्हणजे जमलं तर. कसं आहे, नेहमी त्यांची भांडणच होतात असं नाही, कधी कधी प्रेमही असतं. मी आलो गाडी घेऊन. हा माणूस जरा वेगळाच वाटतो नाही स्वभावाने. अगं, बायकोची आठवण येत असेल त्याला. राधिका, 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 हे बघ, जे झालं ते चुकीचंच होत. पण आता किती वेळ विचार करणार आहे समिधाच्या बोलण्यावर? सोडून दे ना. नाही ग, मी तिच्या बोलण्याचा विचार नाही करून राहिले. मी नानीजींचा विचार करून राहिले. समिधा मला जे काही बोलली त्यामुळे मला जो काही त्रास झाला त्यापेक्षा जास्त त्रास नानीजींना झाला असेल. त्यांचं मन दुखावलं गेलं असेल. मला त्यांची काळजी वाटून राहिली.